नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर यंदा राजकीय तापमान अक्षरशः उसळलेलं आहे. कारण हा प्रश्न आता केवळ एका पदाचा किंवा एका पक्षाचा राहिलेला नाही. ही महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या गाभ्याला भिडणारी लढाई बनलेली आहे. राज्यात सरकार स्थापन होऊन इतका काळ गेलाय. सत्ता बदलल्या, समीकरणं बदलली, पण विरोधी पक्ष नेत्याचं पद मात्र अजूनही रिक्तच आहे. हा केवळ अनवधानानं राहिलेला निर्णय नाही, तर लोकशाहीतील सर्वात महत्त्वाच्या नियंत्रण यंत्रणेलाच थांबवल्या लागल्यासारखं दृश्य संपूर्ण राज्य पाहत आहे. अधिवेशनाच्या तोंडावर सभापती राम शिंदे यांनी विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीविषयी प्रस्ताव आलेला आहे. योग्य वेळी निर्णय होईल एवढंच सांगितलं. पण या योग्य वेळेच्या शब्दातच खरी राजकीय गंमत दडलेली आहे. कारण हाच तो मुद्दा आहे जो महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर हलकल्लोळ माजू शकतो. विरोधी पक्षातील अंतर्गत संघर्ष, सरकारची सावध भूमिका आणि आगामी अधिवेशनातील अपेक्षित घमासान या सर्वांच्या छायेत हा निर्णय संपूर्ण राज्याच्या गणिताला नव्यानं आकार देऊ शकतो. म्हणूनच प्रश्न तोच आहे, या अधिवेशनात विरोधी पक्षाला त्यांचा नेता मिळणार का, की पुन्हा एकदा लोकशाहीची ही पोकळी योग्य वेळ याच्या नावाखाली पुढे ढकलली जाणार? महाराष्ट्राचे डोळे आता थेट नागपूरकडे खेळलेले आहेत. नेमकं काय होतंय आणि काय होणार आहे ते आपण एकदा बघून घेऊ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. नागपूरमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर एक प्रश्न संपूर्ण राज्यात चर्चेला आहे. यंदा अखेर विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती होणार का? कारण सरकार स्थापन होऊन अनेक अधिवेशनं पार पडूनही विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याचं संविधानिक पद अद्याप रिक्त आहे. ही पोकळी लोकशाहीच्या रचनेतील अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि याच पार्श्वभूमीवर विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी केलेलं विधान विशेष लक्षवेधी ठरलेलं आहे. हिवाळी अधिवेशनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून सभापती राम शिंदे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल नागपूर परिसरातील सुविधा, पाणी पुरवठा, आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा, वाहतूक नियंत्रण यांची पाहणी केली. सर्व विभागांना स्पष्ट आदेश देत अधिवेशन निर्विघ्न पार पाडावे यासाठी आवश्यक ती संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात सांगितलेली आहे. या आढावा बैठकीनंतर दोघांनी पत्रकार परिषद घेतली आणि अधिवेशनातील सुरळीत व्यवस्थेबद्दल माहिती दिली. पण पत्रकारांच्या मनात एक प्रश्न तगमगत होता. विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत सरकार कोणता निर्णय घेणार? यावर प्रतिक्रिया देताना राम शिंदेंनी मर्यादित पण महत्त्वाचं विधान केलेलं आहे. ते म्हणाले, ही पत्रकार परिषद अधिवेशनाच्या तयारी संबंधित आहे. सभागृहात काय घडणार हे आता सांगणं उचित नाही. विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत प्रस्ताव सादर झालेला आहे आणि योग्य वेळी त्यावर निर्णय घेतला जाईल. प्रस्ताव सादर झाल्याची त्यांनी दिलेली माहिती ही निश्चितच महत्त्वाची आहे, पण निर्णयाची योग्य वेळ नेमकं कधी येणार याबाबत त्यांनी कोणताही संकेत दिलेला नाही. त्यामुळे चर्चांना अधिक वेग आलेला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेत्याचं पद दीर्घकाळ रिक्त राहणं ही केवळ प्रोटोकॉलची बाब नाही. हे लोकशाहीतील नियंत्रण, संतुलन आणि सरकारला उत्तरदायी ठेवण्याच्या यंत्रणेतील एक गंभीर घटक आहे. विरोधी पक्ष नेता हा विरोधकांच्या आवाजाला दिशा देणारा प्रमुख नेता असतो. तो सरकारच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करतो, धोरणांवर तीव्रपणे चर्चा करतो, विशेष समित्यांमधून महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि जनतेच्या हिताच्या मुद्द्याची प्रभावी मांडणी करत असतो. या पदाविना अधिवेशनात विरोधी पक्षाचं अस्तित्व कमी भासतं आणि सरकारवर आवश्यक तो संस्थात्मक दबाव राहत नाही. याचवेळी विरोधी पक्षातील अंतर्गत मतभेद देखील या नियुक्तीला विलंबाचं महत्त्वाचं कारण मानलं जातं. कोणती गटबाजी वरचढ ठरणार, कोणत्या पक्षाकडे संख्याबळ जास्त, कोणाचं नेतृत्व विरोधक स्वीकारतील, या सर्व प्रश्नांची एकजूट नसल्यानं नियुक्तीवर निर्णय होताना दिसलेला नाही. काहींचा आरोप आहे की सरकारही या प्रकरणात विलंब करून अनुकूल परिस्थितीची वाट पाहत आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारी, विविध प्रकल्पातील विलंब असतील, घोटाळ्याचे आरोप, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महिला सुरक्षेसंदर्भातील प्रश्न. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्याची निवड झाली तर विरोधी पक्षाची ताकद अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर वाढेल. अन्यथा पुन्हा एकदा विरोधकांच्या आवाजावर संस्थात्मक मर्यादा येऊ शकतात. आज घडीला महाराष्ट्रातील लोकशाहीची तपासणी होत आहे. सरकार विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीसारख्या संविधानिक प्रक्रियेवर किती गंभीर विचार करते हा प्रश्न आहे. विरोधी पक्ष स्वतःमध्ये एकमत तयार करू शकतात का, हाही एक प्रश्न आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अधिवेशनात किंवा अधिवेशनानंतर त्याचा निर्णय घेतला जातो का, हा महत्त्वाचा आहे. प्रस्ताव सादर झाल्यामुळं आशा निर्माण झालेली आहे. पण निर्णयाची योग्य वेळ कधी येणार हे अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळं हिवाळी अधिवेशनात याबाबत कोणती घोषणा होते का, हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नागपूरकडे लागलेलं आहे. मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून हे विरोधी पक्षनेत्याचं पद रिक्त आहे. सरकारची भूमिका सरकार मांडतंय, पण विरोधकांची भूमिका मांडणारा जो आवाज आहे तो अधिवेशनात नाही. या संपूर्ण परिस्थिती बघितल्याच्या नंतर भूमिका मांडणारेच नेते नसतील तर अधिवेशनाचा उपयोग काय होतो ते आता तुम्हाला लक्षात येणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर ही नियुक्ती व्हावी अशी मागणी सर्व घटकातून केली जाते. पण कधी योग्य वेळ येईल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107